दत्त शिखर बंद ये नंतर बघू पहिलं चल जागृत सांगते दत्तगुरु श्री दत्तात्रय प्रभूंची जागृत धुनी मम्मी या कुठे या हे दत्तांचं स्थान आहे इथे. इथे माऊलीने आपल्या स्वतःही पेटवलेली आहे इथे विभूती. ते अजून जागृत आहे. हा जे मेन पहिले होते दत्तात्रय महाराजांच्या नंतर महंत महाराज गादी सांभाळण्यासाठी हा ते 500 वर्ष जगले. आणि असे मग ह्या समाधी 3 आहेत आणि इकडे पण आहेत असे भरपूर समाधी आहेत. किती वर्ष जगले काय जगले. चिंतामणी भारती महाराज हे बघा ही एक समाधी 7 वर्ष 1573 ते 1586 68 ते 95 1668 95 सोनू किती समाधी आहेत बघा इथे. एक महाराज असे 500 वर्ष जगले. हो हे असे ह्या महाराजांच्या इथे समाधी आहेत. आणि औरंगजेबाच्या काळामध्ये या मंदिराला 11,000 औरंगजेब मंदिर तोडायला आलेले तेव्हा 2 नंदी होते. त्या 2 नंदीने काहीतरी ते ज्वारीचा खाल्लेलं पण ते मंदिर काय तोडता आलं नाही औरंगजेबाला. तर त्यांनी ते 11,000 एकर मंदिराला दान केले. ते मंदिराला ट्रस्टीला देऊन टाकले. म्हणजे तेव्हा जे कोणी होते त्यांना देऊन टाकले मंदिराच्या नावाने 11,000 एकर औरंगजेबनी या मंदिराला जागा दान केलेली आहे. कारण तो सुद्धा थकला असेल. इथे दत्तात्रय महाराजांचं हे जन्मस्थळ आहे आणि इथं ते ध्यानाला बसायचे. इथे दत्तांचं मेन जन्मस्थान आहे तिथे आलेलं आहे. अनुसाई मठ तिथे खाली आहे पण इथून आम्हाला माहूरगड दिसतोय. ते बघा माहूरगड. हा ह्या बघा कोलेताई, ह्या आमच्या कोलेताई आणि हे भाऊ यांनी पिकनिकला आम्हाला आणली. आनंद भेटला का नाही? पण भेटला आनंद भेटला. सागर भेटला. सागर मध्ये ड्रायव्हर हॉटेलमध्ये आमचे लाईन मध्ये रूम आहेत सर्व. एकविरा धाम. कुठला? एकविरा धाम हॉटेलचं नाव. आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललेलं आहे. थोडी जरा पकड खाली आम्हाला गेली. आम्ही आता खाली जेवणासाठी एकविरा धाम म्हणून हॉटेलचं नाव आहे माहूरगडाच्या पायथ्याशी. आता आम्ही जेवण करायला चाललेलं आहे आणि माहूरगडाचा आणि अनुसूया मातेचा मठाचं दर्शन आम्हाला नाही झालं तर आम्ही आता सकाळी घेणार आहे. भाऊ बोलले सकाळी घेऊन जातो. मग म्हटलं बरं झालं कारण कोणी डबल येणार नाही या ठिकाणी. येत नाही तुमचंच या बाबा या ताईंना घ्या फोटोमध्ये. या बघा आमच्या पिकनिकच्या ग्रुपमध्ये सर्व. आणि आम्हाला सकाळी आता मठामध्ये पण जायला भेटेल आणि माहूरगडावरचं मंदिर पण आता बंद झालं. मग सकाळी आम्ही जाणार आहोत तर सकाळी आपल्याला बघायला भेटेल आणि तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल.
फोटो काढायला दिले ना सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. इकडून हा चल तू चल या. हा आले आले मला ठेव ना जागा आले. चल या. तुमच्या चॅनलला लाईक. हा तर आपल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये टाकलेले लिंक सर्व टाकलेलं आहे ते बघा तुम्ही. हा घरच्याला सांगा आम्ही फोटो आणत नाही तर काही सर शूटिंग काढलेली आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. कुठे जेवणाची सोय बाहेर आहे का? कुठे तीर्थयात्रेला जिथे कोण म्हणते? मी म्हणते. चला हॉटेलच्या खालीच जेवणाची सुविधा आहे. आपले ग्राउंड आहे हे बघा. इकडे वरती हॉटेल आहे आणि भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्ग खोली तर थांबा जरा चालू करा. काय माहूरगडाच्या पायथ्याशी आम्ही आता हॉटेलमध्ये जेवण करत आहोत. हे बघा जेवण आजचं. तो बाळा कुठे गेला तुझा? जेवण कसं आहे मंडळी? साबुदाण्याची खिचडी. त्यांना पण बोला ना पिचडा ना, नाही तर मग घेऊन जाते ना डिश मध्ये त्यांना येत आहेत तर. कसं आहे जेवण? बोला बोला बोला. रात्रीचं जेवण करते हॉटेलला. आणि दुसऱ्या ताई कुठे गेल्या त्या नाही आल्या? तुम्ही घेतलं का? तुम्ही घेतलं खाली? कसा कढीचा बुरका मारलाय. कढीचा बुरका मारा का नाही?
चला आम्ही आता चाललोय झोपण्यासाठी. हॉटेल छान आहे तुमचं, जेवण पण छान होतं. हे बघा इथे आम्ही सेकंड फ्लोअरला रूम घेतलेले आहेत. चहा पाणी टिक्का राहा मला काहीतरी पाहुणे. यांचा रूम आहे. आमचा रूम आहे 300 आम्हाला 310. चला आता सगळ्यांचे रूम घेते. हो बघू इथे कोण कोण आहेत. हे बघा हे कोले भाऊ आमच्या इकडे आहेत. हा त्यांचा रूम आहे. चला बघू सगळ्यांचे रूम दाखवते. येऊ ना रूम दाखवा तुमचे. ए बाबू ए बाबूला तर बेड भेटलाय मोठा. चला तुमची चावी. तो बघा तो आमचा रूम आहे. माझी मुलगी उभी आहे तिथे. इकडे पण झोपले का. इकडे कोण कोण आहेत. इकडे या बघा या ताई आहेत. चौघे जण. हा आले ना तुमचा रूम दाखवा. असे रूम दिलेले आहेत आम्हाला छान आहेत. काय इथे कोण कोण आहेत. माऊ आहे ना. माऊ आले आणि तुम्ही आणि कोण. आणि तिची आई, त्या माऊची आई. हा बहीण तिची. हा बहीण का मुलगी आहे ती. मुलगीच की. हा बरोबर. इकडे कोण आहेत. आपलीच लोक आहेत का. मी म्हटलं इकडे कोण दुसरे आहेत का काय. आपलीच लोक आहेत काय. बघा इकडे काका आहेत. त्या बघा ताई इकडे आहेत. सगळे रूम आमचे 3-3 जणांमध्ये रूम दिलेला आहे. हा छान आहेत. चला चला झोपा आता. एकमेकांना आवाज द्या सकाळी उठलात तर. गुड नाईट. हा चला. पाणी येणार नाही लवकर. इकडे कोण आहे. इकडे कोण आहे. हे भाऊ आहे तिकडे नाही. आणि या ताई आणि ह्या इकडे ताई आहे. विकत घेतली कोणी. आता येत नाही गावात. इकडे कोण आहे. नाही गेली आता खाली नसेल. हा का. चला मग. चला. आणि इकडे 309 मध्ये आपले आहेत. रूम दाखवा तुमचा. सगळ्यांच्या रूमची घेतली. असू द्या पाय दुखतायत आता काय करणार. मग काय असू द्या आता. आम्ही पण म्हातारे होणार आहे. मग आता सगळ्यांचं तेच. हा असू दे मग काय. बघा इकडे यांचा रूम आहे. या ताईची आई. चला हो सगळ्यांची 30 आहे. म्हातारे झाल्यावर काय कोणाला हसायचं. चला काढलं ना. चला चला गुड नाईट. कपडे चेंज करत असतील. यांना घेऊ द्या. यांचा राहिला. येऊ काय. बारे भाऊ आलेत. पाहुणे आलेत. या हो या. त्यांना बाहेर काढली. कपडे चेंज करतात ना. हा आमच्या पिक्चरदाईंचा काढलं. मी काय करू. पिक्चर काय कपडे गेले. उद्या सकाळी पिक्चर चालू.
हा, ह्या देवीला पानाचा नैवेद्य का दाखवतात? पानाचा. हा, मग 51 पानांचा विडा कितीला देणार? 51 पानाचा 50 रुपयाला. पान आणि मसाला इथे पानाच्या विड्याला जास्त महत्व आहे का? पानाच्या विड्याला महत्त्व. काय वैशिष्ट्य सांग काहीतरी. हा, वैशिष्ट्य सांग ना. का का म्हणजे काय बोल. हा बोल, म्हणजे का पानाचाच विडा का दाखवतात? पानांच्या विड्या कसं ते मान देवीला पूर्णाचा पोळीचा आपण कसं नैवेद्य लावतो तिला तीच पाण्याच. सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि तो सकाळी सकाळी गजरे आणि पाण्याचा विडा घेऊन आलेला आहे. आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. गुड मॉर्निंग. 5:30 झाले आता. आम्ही आता चाललेलो आहे अनुसया देवीच्या आधी तिथे जायचं ना, माहूरगडावरती जायचं ना आधी. हा, माहूरगडावरती आणि नंतर अनुसया मठामध्ये जायचं आहे. गुड मॉर्निंग. आम्ही चाललेलो आहे आता माहूरगडावरती आणि अनुसया मठामध्ये. काल आम्ही रात्री गेलो पण आम्हाला काही मंदिर उघडे नाही मिळाले, बंद झालेले. मग आम्ही माहूरगडाच्या पायथ्याशीच वस्ती केली आणि आम्ही आता सकाळी 5:45 वाजता चाललेलो आहे सगळे फ्रेश होऊन. बघूया, दर्शनासाठीच चाललेलं आहे. बोला गुड मॉर्निंग. आता मी एक एक लाईन घेते, मग अर्धे राहतात अर्धे येत नाही. चला दर्शनाला जाऊया आपण. तुमच्या घरच्यांना सांगा काय बोलायचं आहे. हे हिरो. दिवसभर चालू आहे. मध्ये आरती 6 ते 7 पर्यंत ओपन राहणार आहे आणि नंतर आरती, नंतर बंद राहणार आहे आरतीसाठी. ओ माऊली इकडे बघा. बघा आईला नंतर आईला नटवा. आई महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मक आई साहेब की जय. अंबा माता की जय. अंबा माता की जय. का माते की जय. चला सुप्रभात. सुप्रभात. इकडे 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 कुठे येते? सुप्रभात त्यांना पण. हे पिल्लू गुड मॉर्निंग. ती पण खिडकीमध्ये कशी बसले बघ ना. हा, इकडे घे. तुमचं पार्टनर कुठे? एकटेच आहे? एकटेच आहे तुम्ही? त्या कुठे गेल्या? 2 जणी पुढे बसल्या. काय ते नाही. ए बाबू बोल गुड मॉर्निंग. बोल ना. ए बा तुझे पप्पा बघताय तिकडे. बोल काय बोल. पप्पांना बोल काय. हे पप्पा पप्पा आहे. बोल बोल. हॅलो. त्याला कॅमेरा पाहिजे. चला. या माऊली. चला भाऊ सांगा आता कुठे जायचं आपल्याला? श्री संत तुकाराम महाराज यात्रा 3.5 शक्तीपीठ आयोजित आपला यात्रेचा 4था दिवस आहे. आज आपण माहूरगड रेणुका मातेचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे. तसंच अनुसयाचं पण दर्शन आहे. त्याचं ते दर्शन झाल्यानंतर आपण औंढा नागनाथ, परळे वैजनाथ, तुळजापूर भवानी मातेचं दर्शनाला जाणार आणि तिथेच मुक्कामाची व्यवस्था होणार आहे. तुम्ही बोलताय तर आम्हाला इथेच दर्शन झालं सगळे देवी. नाही होणार म्हणजे बरोबर आहे. तुम्ही बोलताय ते बरोबर. काल आता आपण सगळं नियोजनबद्ध आपलं आजपासून दिवस असेल. 2 दिवस पाठीमागचे गेले पण आज इथून पुढे 3 दिवस एकदम नियोजन म्हणजे टाइम टू टाइम चालणार आपलं. मी ज्या पद्धतीने तुम्हाला टायमिंगचं देईल त्या पद्धतीने प्रत्येकाने त्याचं भान ठेवायचं, त्यामुळे चालायचं. प्रत्येक सगळं तीर्थ आपल्याला भेटेल. कदाचित त्याविषयी जास्त पण भेटेल तुम्हाला. फक्त मला सहकार्य करा. सर्व व्यवस्थित होईल. धन्यवाद.
आणि जास्तच भेटावे आम्हाला दर्शन. नक्कीच भेटेल. आणि दरवर्षी यात्रा काढत असतात हे भाऊ. जर कोणाला यायचं असेल, आपल्या कल्याणपूर्व मधून पिकनिक काढतात, हे ट्रिप काढतात देवदर्शनासाठी. जर कोणाला यायचं असेल तर संपर्क साधा, नंबर देईन मी, कमेंट मध्ये सांगा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला बसू आता मी. सीट विसरायला होतं. भाग्य उजळले, भाग्य उजळले, ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले. ब्रह्मा विष्णू महेशाचे दत्त रूप झाले. चल ना घेऊन, चल असं चल दे, मी घेते थोडी थोडी. हे स्टार्टिंगला इथे ओम आहे. आम्ही अनुसया मातेच्या मठामध्ये चाललेलो आहे. तिकडे आल्यावर माझा फोटो येणार नाही. हा का बरं? मी नाही चढू शकत. असं मग काय तिकडे ठेवते मी. हा काय करते मग? इथे थांबताय का? थांबते नाही. हा चालेल, बसा मग आम्ही येतो. तुम्हाला व्हिडिओ आणते मी. हा 5 इथं चढा. 5 पायऱ्या चढा तिच्या नावाने. गजरा आहे काय तिकडे? एक गजरा नाही. माकडांपासून सावध राहणे. नाही मला इकडे आता पाहिजे असं काय ते पाहिजे ना आता, म्हणून घेतलंय. आता इथे द्यायचंय का? एक द्या, मी तुम्हाला खाली गेले. हा दे दे. ही आत्ताची जवान मुलं, आम्ही म्हातारी म्हातारी माणसं चढतोय आणि जवान जवान मुलं बसलेली आहेत बघा. काय बोलाल? वरच्या साईडला मठ आहे. खालून आम्ही आलो आता आणि हे असं पूर्ण राऊंड घेऊन तिकडे जाणार आहोत. रात्री आम्ही येऊन गेलो, मंदिर बंद होतं. 8 वाजता आरती होते ना, 7:30ला आरती होते, नंतर मंदिर बंद. बघा आपलं किती वरती आलेलं आहे आपण. आता आम्ही पोहोचलेलो. चपला इथे काढा. चला आता आपण गडावरती पोहोचलेले आहे. हे अत्री ऋषींचं मंदिर आहे. कारण अत्री ऋषींची मुलगी अनुसया माता होती, तर हे अत्री ऋषींचं मंदिर आहे. अनुसया मातेचे आई वडील, तिचं माहेर, तिचं बालपण इथेच, आणि हे तिच्या वडिलांची मूर्ती आहे. अत्री ऋषी असं अत्री ऋषींचं मंदिर आहे हे. नमस्कार का बाप्पाला? बाप्पा कर लवकर, कर लवकर, कर ना असं कर. प्रभूचं जन्मस्थान, हा अनुसया मातेचं सर्व जन्मस्थान. हा समोर त्याचे आई वडील राहतात मंदिराच्या समोर. कोणाचे? अनुसया माते. अनुसया मातेचा जन्म पण इथेच. हा? अनुसया मातेचा पण जन्म इथेच झालेला आहे. हो. त्यांचे आई वडील वगैरे. हा असं. ते ऋषी कोणीच जन्मलेली आहे, हा म्हणून तिला दत्त प्रसन्न झाला. प्रसन्न झालं. हा धन्यवाद. हे बघा मंदिर. हा हेच आश्रम. हा अनुसया माता मंदिर. हेच ते अनुसया मातेने इथे दत्त ब्रह्मा विष्णू महेश यांना बालरूपामध्ये आणलं. हा हे बघा श्री महासती अनुसया माता मंदिर. इथेच ब्रह्मा विष्णू महेशला बालरूपामध्ये आणलं त्यांनी. इथे काढू, असं तिकडे असं तिथे. हेच ते आश्रम आहे. कधी आपले पाय लागले असते. आणि तुम्ही सुद्धा बघा फोटोमध्ये, कारण इकडे येणं अशक्य आहे. चालेल ना?
अनुसया माता. तेच ते आश्रम इथे अनुसया मातेने. तिथे मूर्ती नाही का बालरूपामध्ये आणलेले छोटे दत्त रूप? हा काय बोलता? पाळला कुठे आहे? ठेवून दिलात, पण अशी मूर्ती वगैरे नाही का? इथे जा देवीला एक हा घेऊन ठेवून जा. जा तुझ्या हाताने ठेवा आणि पाया पडून ये परत. जा जा असू रे. हेच ते मठ अनुसया मातेचं. आम्ही गड उतरलेलो आहे आता. अनुसया मातेचं मंदिर ते बघा तिकडे. आणि माकडं खूप आलेली ते बघा. खूप घाबरलो आम्ही, पण तसं काही करत नाही. फक्त काय खायचं असेल तर आणि केसातली फुलं घेऊन जातात. पण सकाळी आम्ही गेलो 5:45 तेव्हा नव्हते. आता पूर्ण खूप माकडं आहेत. आधी वरती पण आहेत. हे काय सगळे बसलेले आहेत. आणि हा मठ. चला चला. तर एवढं काय भारी नव्हतं. तुम्ही आला असतात तरी. तिकडे पण चढायचं आहे ना. हां नाही पण जास्त एवढं नव्हतं. आला असतं तर बरं. हां वेळ लागला असता. चला उतरायला त्रास नाही होत. अनुसया मातेचं मठ.